विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 4.3 पाहतोय। त्यातील क्वेश्चन नंबर 1 मधील सगळी गणितं मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेली आहेत। ती तुम्ही पाहू शकताय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 सोडवून पाहणार आहोत। तर बघा, इफ 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square is equal to 47 upon 7, then find the values of the following ratios. जर याची किंमत ही असेल तर आपल्याला या सर्वांचे हे जे रेशिओ आहेत आपल्याला दिलेले त्या सगळ्यांचे व्हॅल्यू काढायचे आहे। ओके, तर आपल्याला पहिल्यांदा काढायची व्हॅल्यू कोणाची, तर व्हॅल्यू कशाची काढायची, आपल्याला पहिल्यांदा a upon b ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढायची आहे। कशाची, a upon b ची। मग a upon b ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली की बाकीचे व्हॅल्यू आपण पटकन काढू शकतोय। तर आता a upon b ची व्हॅल्यू कशी काढायची, तर आता पहिल्यांदा हा रेशिओ लिहून घेऊया। 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर क्वेश्चन लिहून घेऊया। क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इज इक्वल टू 47 अपॉन 7। ओके, तर आपण हे लिहून घेतलं ना। आता आपल्याला त्यातला पहिला क्वेश्चन सोडवायचा आहे, a अपॉन b इज इक्वल टू हाऊ मच। ओके, आता कसं सोडवायचं बरं का बाळांनो, आता हे कसं सोडवायचं बघा। तर आता इथं बघा, वरती प्लस 4b स्क्वेअर आहे आणि खाली मायनस 4b स्क्वेअर आहे, आणि वरती प्लस 15a स्क्वेअर आहे, खाली सुद्धा प्लस 15a स्क्वेअर आहे। मग आता हे एकमेकांना कट करण्यासाठी आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो करावी लागणार आहे। मग आपण पहिल्यांदा हे लिहून घेऊया, 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर अपॉन 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इज इक्वल टू 47 अपॉन 7। आता प्लस 4b स्क्वेअरला मायनस 4b स्क्वेअर आपल्याला कट करायचा आहे, 15a स्क्वेअरला 15a स्क्वेअर कट करायचा आहे, तर आपल्याला कंपोनेंडो डिव्हिडेंडो करावे लागणार आहे। मग या ठिकाणी आपण म्हणणार सो 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर प्लस, आता दुसरा ब्रॅकेट खालचा 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर। ओके, आता खाली कंपोनेंडो डिव्हिडेंडो करतोय म्हणजे खाली मायनस करायचं। पहिली टर्म आहे तशीच 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस, आता हे लिहायचं दुसरा खालचा जो हे आहे तो 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर। ओके, आणि इकडं काय आहे 47 प्लस 7 47 मायनस 7। ओके, असं आपण लिहायचंय। आणि इथं आपण काय कोणती प्रोसेस केली, इथं कोणतं ऑपरेशन आहे, कंपोनेंडो डिव्हिडेंडो। मग लिहायचं बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो, तुम्ही पूर्ण लिहा। ओके, तर आता बघा इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये काही चिन्ह चेंज होणार नाहीत। मग येणार 15a स्क्वेअर तसाच येणार, प्लस 4b स्क्वेअर तसाच येणार। आता इथं बघा, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, पण 15a स्क्वेअर प्लस येणार, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे इथं चिन्ह येणार मायनस 4b स्क्वेअर। आता पुढे इथं 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर तसाच येणार। आता इथं मायनस आहे, आतमध्ये प्लस आहे, म्हणजे कोणतं चिन्ह येणार, मायनसचं चिन्ह येणार, मायनस 15a स्क्वेअर। आता इथं बघा, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे इथं प्लस येणार। ओके, प्लस 4b स्क्वेअर। आता इथं बेरीज करूया, 47 आणि 7 किती होणार, 54 होणार, अपॉन 47 मधून 7 गेल्यावर किती उरणार, 40 उरणार। ओके, तर आता इथं बघा प्लस 4b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, आन्सर 0 येतो म्हणून इथं कट केला। इथं
प्लस 15a² मायनस 15a² कट झाला. तर पुढे बघा 15 प्लस 15 प्लस 15 किती होतात 30a² आणि इकडे खाली 4b² प्लस 4b² किती होणार 8b². ओके. आता पुढे 54 अपॉन 40 तसंच लिहिलं आपण. ओके. तर आता बघा इथं a² अपॉन b² तसाच राहणार, इकडं 54 अपॉन 40 तसंच राहणार. ओके. हा 8 इकडं खाली आहे म्हणजे डिवाइड आहे, इकडं गेल्यानंतर तो वरती जाणार आणि मल्टिप्लाय होणार. हा 30 इकडं वरती आहे, इकडं खाली येऊन तो मल्टिप्लाय होणार. ओके. आता आपण भाग घालूया इथं. बघा 8 1 जा 8, 8 5 जा 40. बरोबर. पुढे इथं बघा 6च्या टेबलमध्ये 6 5 जा 30, 6 9 जा 54 म्हणजे किती आलं 9 1 जा 9, 5 5 जा 25. a² अपॉन b² काय आलं बघा 9 अपॉन 25 आलं. ओके. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे a अपॉन b ची. ओके. मग आपण काय करणार ह्या दोन्ही साइडचा आपण स्क्वेअर रूट घेऊया. इथं म्हणूया सो a² चं रूट असणार a, b² चं स्क्वेअर रूट असणार b, 9 चं स्क्वेअर रूट असणार 3, 25 चं स्क्वेअर रूट असणार 5. बरोबर. मग आपण काय म्हणणार इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. ओके. मग दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू किती मिळाली 3 अपॉन 5 मिळाली, जी की आपल्याला शोधायची होती. ओके. तर अशा पद्धतीने हे आपण सोडवलेलं आहे. ओके. आता यातला पुढचा क्वेश्चन सोडवायचा आपल्याला. आता a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यावरून आता आपल्याला 7a मायनस 3b आणि 7a प्लस 3b करायचं आहे. ओके. मग आता इथं आपण पुढचा क्वेश्चन लिहूयातला दुसरा 7a मायनस 3b आणि 7a प्लस 3b ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. पहिल्यांदा आपण a अपॉन b ची व्हॅल्यू लिहून घेऊया. a अपॉन b त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 अपॉन 5 आलेली आहे. ओके. कारण की हे सगळे क्वेश्चन एकमेकांवर अवलंबून आहेत. आता आपल्याला a किती पाहिजे 7, मग a ला 7 ने मल्टिप्लाय करायचं आणि 3b म्हणजे b ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजे वरती 7 ने आणि खाली 3 ने म्हणजे 7 अपॉन 3 ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचं. मग इथं a अपॉन b मल्टिप्लाय बाय a ला काय पाहिजे 7, b ला पाहिजे 3. ओके. आणि इकडचं 3 अपॉन 5 तसंच लिहायचं, त्याला सुद्धा 7 अपॉन 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर त्याचं कारण लिहायचं मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 7 अपॉन 3. आता 7 ला a ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार 7a, 3 मल्टिप्लाय बाय b 3b. इकडं 7 3 जा 21, 5 3 जा 15 मिळालं का 7a आणि 3b. आता आपल्याला वरती पाहिजे 7a मायनस 3b आणि खाली पाहिजे 7a प्लस 3b. मग आपण काय करूया पहिल्यांदा कंपोनेंडो डिव्हिडेंडो करूया आणि नंतर त्याला उलट करूया. मग इथं बघा 7a कंपोनेंडो डिव्हिडेंडो करतोय प्लस 3b आणि खाली येणार 7a मायनस 3b. इकडे येणार 21 अपॉन 15, सॉरी 21 प्लस 15 आणि खाली येणार 21 मायनस 15. बरोबर. बरोबर. तर आता बघा 7a प्लस 3b, 7a प्लस 3b
7a मायनस 3b याची व्हॅल्यू किती येते बघा. 21 मध्ये 15 ऍड केल्यावर किती येतात? 36 येतात. आणि 21 मधून 15 मायनस केल्यावर किती येतात? 21 मधून 15 मायनस केल्यावर येतात 6. ओके, आता बघा 36 आणि 6 एकाच पाड्यात येत, म्हणजे 6 1 जा 6, 6 6 जा 36, 6/1. बरोबर, किती आलं? 6/1. पण आपला जो क्वेश्चन आहे त्यात आपल्याला काय पाहिजे? 7a मायनस 3b वरती पाहिजे. बरोबर की नाही? इथं कुठे 7a मायनस 3b खाली आहे. मग याला उलट करायचं, वरती मायनस आणि खाली प्लस येईल असं करायला पाहिजे. मग आपण काय करायचं, या ठिकाणी इन्व्हर्टेंडो करायचा. इथं आपण काय केलेलं आहे? कंपोनेंडो डिव्हिडेंडो केलेला आहे. इथं लिहू शकतोय आपण बाय कंपोनेंडो आणि इथं कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ओके, आता काय करायचं? इन्व्हर्टेंडो करायचा. मग 7a मायनस 3b कुठं जाणार? वरती जाणार. 7a प्लस 3b कुठे येणार? खाली येणार. म्हणजेच हा 1 कुठं जाणार? वरती जाणार. आणि 6 कुठे येणार? खाली येणार. मग त्याचं जे रेशो आहे तो कसा लिहिणार आपण? सो 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b इज इक्वल टू 1:6. तर अशा पद्धतीने हा दुसरा क्वेश्चन सोडवायचा आहे यातला. ओके, आता आपण काय करूया? यातला तिसरा क्वेश्चन पाहूया. मित्रांनो, आता तिसरा क्वेश्चन बघा. b² मायनस 2a² b² प्लस 2a². बघा कसं सोडवायचं आपल्याला. इथं लिहून घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 3 आहे b² मायनस 2a². बरोबर, अपॉन b² प्लस 2a² इज इक्वल टू हाऊ मच, आहे की नाही? मित्रांनो, आपण जर a अपॉन b ची जी व्हॅल्यू काढली होती ती किती होती मित्रांनो? 3/5 होती. काय होती? 3/5 होती, आहे की नाही? तर आता बघा, आपल्याला काय करायचं आता? b² आणि a². b चा पण स्क्वेअर पाहिजे आणि a चा पण स्क्वेअर पाहिजे. म्हणून आपण काय करूया? दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. मग a चा स्क्वेअर काय होणार? a². b चा स्क्वेअर होणार b². त्यानंतर 3 चा स्क्वेअर होणार. बरोबर, आणि खाली 5 आहे, 5 चा सुद्धा स्क्वेअर होणार. काय केलं आपण? दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. या ठिकाणी लिहूया आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ओके, मग आता a² अपॉन इकडे आला b² इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25 आला. ओके, आता आलं. आता आपल्याला काय पाहिजे? b चा स्क्वेअर, म्हणजे इथं त्याचा कोएफिशियंट किती आहे? 1. आणि a चा किती आहे? 2 आहे. बरोबर की नाही? म्हणजे a² ला काय पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. बरोबर, आणि b² ला काय पाहिजे? 1 पाहिजे. म्हणजे वरती 2 ने मल्टिप्लाय करायचं, खाली 1 ने मल्टिप्लाय करायचं. मग आपण a² अपॉन b² वरती 2 ने मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय खाली 1 ने करायचं. 9/25 मल्टिप्लाय बाय वरती 2 ने खाली 1 ने. का? काय तर a² म्हणजे आपल्याला 2a² पाहिजे, म्हणून 2 ला a² ने मल्टिप्लाय केलं तर 2a² येणार आहे. मग आता बघा, इथं मल्टिप्लाय केलं तर काय होणार? 2 ने a² ला मल्टिप्लाय केलं तर येणार 2a चा स्क्वेअर अपॉन b² 1 जा b² होणार. ओके, आता 9 2 जा 18 आणि 25 1 जा 25. ओके, आता आपल्याला काय पाहिजे? b² सुरुवातीला पाहिजे, आहे की नाही? मग आपल्याला इथं उलट करावं लागणार आहे. b² वरती न्यायचं आहे, म्हणजे इन्व्हर्टेंडो करायचं. मग b² वरती जाणार, 2a² खाली येणार आणि 25 वरती जाणार आणि 18 खाली येणार. बरोबर, काय केले आपण? इन्व्हर्टेंडो. मग इथं म्हणायचं बाय
इन्व्हर्टेंडो. ओके. आता काय म्हटलंय आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. ह्याच्या आधीचं जसं गणित सोडवलं आपण तसं इथं कंपोनेंडो डिव्हिडेंडो करायची आणि नंतर इन्व्हर्टेंडो करायची, म्हणजे मायनसचं चिन्ह वरती येणार. मग इथं बघा, बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर 25 प्लस 18 25 मायनस 18. काय केले आपण, कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग इथे लिहायचं पुढं बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. तुम्ही पूर्ण लिहू शकताय. ओके. मग आता बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर 25 मध्ये 18 ऍड केल्यावर किती येतात, 43 येतात. 25 मधून 18 गेल्यावर किती उरतात, 17 उरतात. ओके. पण मित्रांनो आपल्याला काय पाहिजे, बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर वरती पाहिजे आणि बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर खाली पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, इन्व्हर्टेंडो करावी लागणार आहे. मग बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर वरती जाणार. ओके. आणि बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर खाली येणार. 17 वरती जाणार, 43 खाली येणार. काय केले आपण, इन्व्हर्टेंडो. मग म्हणायचं बाय इन्व्हर्टेंडो. ओके. तर आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा, याचीच व्हॅल्यू आपल्याला काढायची होती आणि याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सॉरी, इथं 25 मधून 18 गेल्यावर किती उरतात, 7 उरतात. इथं 17 झाले चुकून. किती उरतात, इथं 7 उरतात. ओके. किती उरतात, 7 उरतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे. आता यातला पुढचा क्वेश्चन पाहूया. मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन काय करायचं आहे बघा, बी क्यूब मायनस 2a चा क्यूब क्यूब ऑफ बी प्लस 2a चा क्यूब हे आपल्याला सोडवायचंय. सेम असं सोडवायचंय, फक्त इथं स्क्वेअर करावा लागला होता, इथं आपल्याला क्यूब करायचं आहे. काय करायचं आपल्याला, इथं क्यूब शोधायचं आहे. ओके. तर आता आपण लिहून घेऊया क्वेश्चन. बी क्यूब मायनस 2a चा क्यूब बी क्यूब प्लस 2a चा क्यूब इज इक्वल टू हाऊ मच आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली होती 3/5. किती होती, a अपॉन b ची व्हॅल्यू 3/5. मग आता आपण काय करूया, पहिल्यांदा क्यूब करायचं इथं, आहे की नाही. मग आपण म्हणूया दोन्ही बाजूचा क्यूब करूया आपण. मग a चा क्यूब अपॉन b चा क्यूब 3 चा क्यूब अपॉन 5 चा क्यूब. काय केलं आपण, दोन्ही बाजूचा क्यूब केला. क्यूबिंग बोथ साइड्स. क्यूबिंग बोथ साइड्स. मग a चा क्यूब a क्यूब b क्यूब 3 चा क्यूब असतो 3 3 9 3 27 बरोबर. आणि 5 चा क्यूब आहे 125 बरोबर. आता आपण दोन्ही बाजूचा क्यूब केलाय बरोबर. आता काय पाहिजे आपल्याला, बी हे चिन्ह सुरुवातीला पाहिजे, बी क्यूब सुरुवातीला पाहिजे, म्हणजे आपल्याला बी क्यूब वरती नेला पाहिजे बरोबर की नाही. मग इन्व्हर्टेंडो करावं लागणार. मग बी क्यूब अपॉन ए क्यूब 125 वरती जाणार बरोबर आणि 27 खाली येणार. काय केलं आपण, इन्व्हर्टेंडो. मग बाय इन्व्हर्टेंडो म्हणायचं, बाय इन्व्हर्टेंडो. ओके. आता काय करायचंय आपण, आपल्याला काय पाहिजे, बी क्यूब मायनस 2a क्यूब बरोबर की नाही. आता a ला जो कोएफिशियंट आहे तो काय पाहिजे आपल्याला, 2 पाहिजे बरोबर की नाही. म्हणजे a ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2a क्यूब येणार आहे, म्हणून वरती 1 ने मल्टिप्लाय करायचं आणि खाली 2 ने, म्हणजेच 1/2 ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. मग आता बी क्यूब अपॉन ए क्यूब मल्टिप्लाय बाय 1/2 बी क्यूब 125 अपॉन 27 मल्टिप्लाय बाय 1/2. मग आता बी क्यूबला 1 ने मल्टिप्लाय केल्यावर येणार बी चा क्यूब अपॉन
2 ला a क्यूबने मल्टिप्लाय केल्यावर येणार 2a चा क्यूब. ओके, इथं 125 1 जा 125, 27 2 जा 54. ओके, इथपर्यंत तर कळलं तुम्हाला. आता काय करायचंय, वरती मायनस आहे खाली प्लस आहे, पण आपण पहिल्यांदा कंपोनेंडो डिव्हिडेंडो करूया आणि त्यानंतर काय करूया, इनव्हर्टेंडो करून मायनसचं चिन्ह वरती नेऊया. मग आता आपण काय करायचं बघा, बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब 125 प्लस 54 125 मायनस 54. काय केलं आपण, कंपोनेंडो डिव्हिडेंडो बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ओके, तर आता ऍडिशन करावी लागणार आहे आपल्याला. इथं बघा, बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब 125 प्लस 54 किती होणार, 179. 125 मधून 54 गेले, किती उरले, 71 उरले. 179 आणि 71 आले, बरोबर. पण आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, बी क्यूब मायनस 2a क्यूब वरती पाहिजे आणि प्लस खाली पाहिजे, म्हणजे इथं इन्व्हर्टेंडो करावं लागणार आपल्याला. मग बी क्यूब मायनस 2a क्यूब अपॉन बी क्यूब प्लस 2a क्यूब 71 वरती जाणार, 179 खाली येणार, कारण काय देणार आपण इथं, बाय इन्व्हर्टेंडो. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्याची व्हॅल्यू काढलेली आहे आणि हे चारीच्या चारी क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. बाकीचे क्वेश्चन, पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ओके, आता आपण थांबूया. थँक्यू.